या टोकन ठेवा आणि बसा. थँक्यू सर. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी एडगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथून आले आहे. बरं. तुमचा टोकन नंबर कुठला? सर माझा टोकन नंबर 17. तुमच्या साडीचा रंग कुठला आहे? सर माझ्या साडीचा रंग फेंट पिंक म्हणजे पेंट कलर आहे. बरं. का चूज केला बरं तुम्ही हा रंग? सर या मागे माझं कारण एवढंच होतं की यामध्ये हा कलर मला जास्त आवडतो आणि याच्यामध्ये मला स्वतःला कॉन्फिडन्स वाटतो म्हणून मी हा कलर चूज केला. बरं. तुम्ही पुणे जिल्ह्यातून आलेला आहात बरोबर? हो सर. पुणे जिल्ह्यातला जो शेतकरी आहे बघा, त्याचे काय समस्या आहेत बरं? सर सर्वप्रथम मी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका येथील आहे. तर म्हणजे मी माझ्या गावाच्या समस्येपासून सुरुवात करते. तर माझ्या इथे टोमॅटोचं जास्त प्रमाणात उत्पन्न घेतलं जातं. तर जेव्हा पण टोमॅटोला बाजार नसतात तर तेव्हा प्रोसेसिंग युनिट्स इथं त्या प्रमाणात उपलब्ध नाही आहे. त्यामुळं शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आणि दुसरं म्हणजे स्टोरेज हाऊस जर तिथे असेल तर लॉंग टर्म स्टोरेज मुळे जो प्रॉब्लेम म्हणजे टोमॅटो आपण लॉंग टर्म स्टोअर करू शकतो का? नाही म्हणजे जर स्टोर हाऊस असेल तर आपण जेव्हा टोमॅटोचं उत्पादन होतं तो सीझन सोडून इतर सीझन ठेवून टोमॅटो आपण स्टोअर करू शकतो आणि त्याच्यापासून प्रोसेसिंग युनिट किती दिवस आपण टोमॅटो स्टोअर करू शकतो? पेरिशेबल आहे. पेरिशेबल. किती दिवस ठेवू शकतो आपण टोमॅटोला? तो फार पेरिशेबल आहे. जर मार्केट जवळ असेल त्यामुळे मार्केट जवळ असेल त्यामुळे तो स्टोर नाही करता येत. पण जास्तीत जास्त ग्रीन ह्याच्यामध्ये आपण तोडणी केली तर एखादा आठवडा. कृषी अधिकारी झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी कुठल्या महत्वाच्या 3 बाबींवर फोकस कराल बरं तुम्ही? प्रॉब्लेम शेतकऱ्यांसाठी मी असं करेल की शेतकऱ्यांसाठी ज्या पण डिजिटल योजना आहेत त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही समजा तर त्यांना त्यावेळी वेळोवेळी मार्गदर्शन करेल. जसे की वेगवेगळे ॲप कृषी विभाग डेव्हलप करतो तर त्यांना तिथपर्यंत माहिती पोहोचवेल. तसेच शेतकऱ्यांच्या ज्या कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत त्यांना त्याच्याबद्दल माहिती पुरवून त्यांच्यामध्ये काही डॉक्युमेंटेशन प्रॉब्लेममुळे खूप सारे शेतकरी असतात त्याच्यामधून म्हणजे लाभ घेऊ शकत नाही. तर त्यांचा लवकरात लवकर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करेन माझ्या. गणेश नगरमध्ये राहतो तुम्ही हो सर. बरोबर. अष्टविनायक सांगा बरं महाराष्ट्रातले. सर महाराष्ट्रामध्ये 8 अष्टविनायकपैकी सर्वप्रथम जुन्नरमध्ये ओझर गणपती आहे. नंतर लेण्याद्री गणपती आहे, लेण्याद्रीचा गिरिजात्मक. मोरगावचा मयुरेश्वर आहे. रांजणगावचा महागणपती आहे. थेऊरचा गणपती आहे. महड येथे रायगड येथे गणपती आहे. आणि हायड्रोपोनिक्स आणि ॲक्वापोनिक्स काय डिफरन्स असतो बरं? सर हायड्रोपोनिक्स म्हणजे जो वॉटरमध्ये न्यूट्रिएंट वगैरे सॉइललेस हे असतं. सॉइललेस मीडियममध्ये आपण प्लांट ग्रो करतो. आणि ॲक्वापोनिक्स सर मला त्याबद्दल एक माहिती नाही आहे पण दोन्ही थोड्या प्रकारात सिमिलर आहेत सांगू शकता. बरं. तुमच्या शेतामध्ये कुठलं पीक आहे बरं? सर सध्या माझ्या शेतामध्ये कांदा पिकाची लागवड झालेली आहे आणि उन्हाळ्यामध्ये टोमॅटो घेतले जातात, पावसाळ्यामध्ये मका घेतली जाते आणि फळपिकं सध्या तरी फळपिकं आम्ही घेत नाही पण परिसरातले लोक घेतात. बरं. कुठली मक्याची व्हरायटी लावता बरं तुम्ही? सर मक्याची व्हरायटी सुपर स्वीट वगैरे व्हरायटी लावतो आम्ही. बरं ठीक मॅडम. बर. कांदा किती दिवस टिकतो बरं? तो टिकवू शकतो आपण एक शेतकरी पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर? मॅम कांद्यामध्ये पण आहे ना जो आमच्या भागातला कांदा आहे उन्हाळी कुसुमी आम्ही जी व्हरायटी लावतो ती जास्त काळ टिकणारी व्हरायटी आहे. म्हणजे किती दिवस? तरी 6 म्हणजे वर्षभर पण टिकू शकतो पण त्याची प्रॉपर आपण कांदा जाळीमध्ये काळजी घेतली तर. पण मग 6-7 महिन्यापर्यंत आपण टिकू शकतो पण त्या हाताळणी केली पाहिजे नेहमी. कांद्याचे काय काय उपयोग होतात बरं? कांद्याचे उपयोग म्हणजे इतर कांदा आपल्या आरोग्यदायी आहे. आपल्या जीवनाचा पूर्ण जे पदार्थ असेल आपण त्याच्यामध्ये कांदा वापरतो प्रोसेसिंग पासून सगळं. डोळ्यांसाठी पण कांदा चांगला आहे. कांद्याचे जे तेल असतं ते केसांसाठी फार उपयुक्त ठरलं जातं कारण केसांमध्ये जे आपले जे सफेद केस होतात त्याच्यासाठी आपण कांद्याचं तेल वगैरे वापरतो ते एक गोष्ट आहे. आता सध्या बघा जे दिवसेंदिवस हे वाढतंय की कॉस्मेटिक प्रोडक्ट्स जे आहेत, हेअर प्रोडक्ट्स असतील, काही ठिकाणी स्किन प्रोडक्ट असतात, त्याच्यामध्ये पण कांद्याचा भरपूर वापर केला जातो किंवा त्याचे रिझल्ट चांगले आहेत असं ते सांगतात कंपन्या आपल्याला.
मग आपण शेतकऱ्यांना असं काही सुचवू शकतो का की तुम्ही कांद्यावर काहीतरी प्रोसेसिंग करून किंवा ते इकडं त्यांना डायरेक्टली जास्त बेनिफिट झाला पाहिजे, त्यांचं इन्कम पण वाढलं पाहिजे. आपण जे ट्रेडिशनल वेने करतो फक्त पिकवणं आणि मार्केटला विकणं, मग काय करता येईल तिथे? असं आणि मॅडम मी प्रॅक्टिकली पण हे केलेलं आहे. मी जिथे सिन्नर तालुका कृषी सहकारी जॉईन आहे तर तिथं कांदा जास्त काय टिकला जात नाही, पण मग जो खराब म्हणजे थोडा कमी प्रतीचा जो कांदा असतो तर जी PMFM योजना आहे त्या अंतर्गत मी प्रोसेसिंगबद्दल त्यांना सल्ला दिला होता. आणि जे तुम्ही बोललात आता की म्हणजे आपण बोललो ते तेल वगैरे त्याबद्दल मी नक्कीच सल्ला देऊ शकते, पण तसंच कृषी विभागाच्या योजनांचाही त्यांना फायदा होईल आणि त्यांना एक अतिरिक्त सोर्सही उपलब्ध होईल उत्पन्नाचा. बरं, कुटुंबात कोण कोण आहे तुमच्या? माझ्या कुटुंबामध्ये आई, वडील, भाऊ आणि बहीण आहे. आई वडील काय करतात? माझे वडील शेती करतात, त्याचप्रमाणे घरही सांभाळतात आणि आई ही गृहिणी असून शेतीमध्ये पण वडिलांना हातभार लागतात. बरं, तुम्ही टोमॅटोचा पण मगाशी उल्लेख केला होता. टोमॅटो मधून काय न्यूट्रिशन मिळतं आपल्याला? टोमॅटो हे त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन C रिच असतं हे फूड आहे आणि ते जर म्हणजे त्याचा तेवढा फायदा आहे की त्याने त्वचेला एक तेज येतं आणि त्याच्यासाठी आपण टोमॅटो त्वचेला तेज म्हणजे कसं, कन्झ्युम केल्यावर का एक्सटर्नल ऍप्लिकेशन? दोन्ही प्रकारे येऊ शकतं. एक्सटर्नल ऍप्लिकेशन पण आपण टोमॅटोचा जो गर असतो, रस असतो तो लावतो आणि कन्झ्युम केल्याने पण आपल्याला डिसीज रेजिस्टंट पॉवर पण त्यामध्ये फार आहे. बरं, तुम्ही सोशल मीडिया वापरता का? हो मॅडम. पण तुमचं कॉलेज जे होतं तुम्ही सांगितलं कोल्हापूरला होतात तुम्ही, कोल्हापूरचा क्रॉपिंग पॅटर्न आणि जुन्नरचा ह्याच्यात तुम्हाला काय दिसलं? मॅम त्याच्यामध्ये म्हणजे एवढा फरक आहे की तिथे जास्त प्रमाणात ऊस घेतला जातो आणि जुन्नरमध्ये असं आहे की 5 धरणं असल्यामुळे तिथे भाजीपालांचं उत्पादन असेल, टोमॅटो असेल, मका असेल, सोयाबीन असेल, फळपिकांमध्ये द्राक्ष असेल, केळी असेल अशी उत्पादन घेतली जातात. पण कोल्हापूरमध्ये जास्त प्रमाणात मुख्य जे पीक घेतलं जातं ते ऊस आहे आणि जिथे जास्त पाऊस पडतो कोल्हापूरच्या काही भागांमध्ये जसं गगनबावडा त्या भागामध्ये म्हणजे कृषी सेवक हे पद आहे बरोबर, जसं ग्रामसेवक एक पद आहे. ग्रामसेवकाचं आपण नामांतर केलंय का? हो सर. काय केलं माहिती आहे तुम्हाला? ग्राम विकास अधिकारी केलं. तुम्ही समजा आता उद्या डेप्युटी डायरेक्टर झाला, सगळ्यात पहिला निर्णय काय घ्याल बरं तुम्ही? सर मी सध्या जे ग्राउंड लेवलला काम केलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे की शेतकऱ्यांना प्रॉब्लेम काय आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं ते डॉक्युमेंटेशनचा प्रॉब्लेम येतो त्यांना तिथं किंवा योजनांचा बद्दल माहिती फार लेट कळते जोपर्यंत की आपली डेट निघून गेलेली असते. तर मी जेव्हा DDO म्हणजे डेप्युटी डायरेक्टर ॲग्रिकल्चर होईल तर सर्वात प्रथम मी त्यांना असं सांगेल की जेव्हा आपण कुठली पण स्कीम येईल, जी नवीन स्कीम असेल ज्याबद्दल शेतकऱ्यांना ऑलरेडी माहीत नाही आहे, तर तिथे जे आपले अधीनस्थ कर्मचारी आहेत त्यांना मी सांगेल की पहिल्यांदा गावामध्ये जाऊन त्याची एक प्रचार प्रसिद्धी आपण करतोच, पण शेतकऱ्यांशी संबंध ठेवून जास्तीत प्रकर्षाने करावे. ओके, चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ. थँक्यू.